रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी वारीच्या निमित्त या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आणि आषाढी वारीला पंढरपूरला पोहोचले. भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले आणि आता परतीचा प्रवास चालू झालाय. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास आपण पाहिला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळ्याचाही परतीचा प्रवास, संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पाहिला आपण. आणि आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो आपण संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पाहणार आहोत. आपण पंढरपूर ते जळगाव. मित्रांनो, ज्या वेळेला भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात वारकरी बांधव आणि त्यांची पावलं आपल्या मूळ गावाकडे ज्या वेळेला लागतात, त्यांच्या मुखातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग येतो. जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच पंढरी, धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीचे, जातो माघारी पंढरी नाथा. दीपवली तुझी पंढरी, चालू झाली भक्ताची वारी, तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाते पापे जन्माची जळुनी. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास कसा असतो. तर मित्रांनो, 29 जुलै वार बुधवार येतोय. मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा पंढरपूरमधून हलतो, म्हणजे प्रस्थान होतं. रोपळे या ठिकाणी मुक्काम होतो बघा पहिला. आता याच्यानंतर 30 जुलै वार गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम हा उपळाई या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 31/7/2026 वार शुक्रवार येतोय. पालखीचा मुक्काम हा वाकडी फाटा या ठिकाणी असतो बघा. आता याच्यानंतर 1 ऑगस्ट वार शनिवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम वांगी या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 2/8/2026 वार रविवार येतोय. पालखीचा मुक्काम सरमकुंडी या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 3/8/2026 वार सोमवार येतोय. पालखीचा मुक्काम हा रोळसगाव या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 4/8/2026 वार मंगळवार येतोय. पालखीचा मुक्काम बीड शाहूनगर या ठिकाणी असतो बघा. 5/8/2026 वार बुधवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम हा रांजणी या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 6/8/2026 वार गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम हा खामगाव या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 7/8/2026 वार शुक्रवार येतोय. सावरगाव या ठिकाणी असतो. याच्यानंतर 8/8/2026 वार शनिवार येतोय. पालखीचा मुक्काम काजळा फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 9/8/2026 वार रविवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम हा कुंभेफळ या ठिकाणी असतो. याच्यानंतर 10/8/2026 वार सोमवार येतोय. पालखीचा मुक्काम आळंद फाटा मंदिर या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 11/8/2026 वार मंगळवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम हा मेरा खुर्द या ठिकाणी असतो. याच्यानंतर 12/8/2026 वार बुधवार येतोय. पालखीचा मुक्काम हा चिखली या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 13/8/2026 वार गुरुवार येतोय. त्यांच्या पालखीचा मुक्काम हा येळगाव या गावी असतो. याच्यानंतर 14/8/2026 वार शुक्रवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम हा वाघजाळ फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 15/8/2026 वार शनिवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम घुसर या ठिकाणी असतो. याच्यानंतर 16/8/2026 वार रविवार येतोय आणि पालखीचा मुक्काम हा रणथम या ठिकाणी असतो. याच्यानंतर 17/8/2026 वार सोमवार येतोय. संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा मुक्काम हा नवीन मंदिर या ठिकाणी होतो बघा. आणि याच्यानंतर शेवटचा मुक्काम 18/8/2026 वार मंगळवार येतोय. संत मुक्ताबाई यांचा हा पालखी सोहळा मूळ मंदिर या ठिकाणी पोहोचतो बघा. पालखी सोहळ्याची या ठिकाणी सांगता होते बघा.
आणि वारकरी बांधवांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की पालखी सोहळ्यामध्ये प्रत्यक्षात ही आदिशक्ती संत मुक्ताई त्या ठिकाणी असते बघा. आणि भगवंताच्या पायाची नतमस्तक होऊन आपल्या मूळ गावी त्या ठिकाणी निघालेले असतात, मूळ मंदिरात. आपल्या भागातून हा पालखी सोहळा परत जात असेल माघारी, तर मित्रांनो नक्की आपण त्या ठिकाणी नतमस्तक व्हा, कारण भगवंताच्या पायाची माती त्या ठिकाणी आलेली असते. आणि त्यामुळे आपण नक्की ही संधी सोडू नका. आपल्या गावातून आजूबाजून जात असेल मित्रांनो, सुंदर अशा परतीचा प्रवासाची माहिती आपल्याला आवडली असेल, चॅनलवरती आपण प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्हाला रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, आमच्या गावातून हा पालखी सोहळा परत माघारी जातो अशी कमेंट मात्र जरूर करा, कारण पाठीमागच्या व्हिडिओला आम्हाला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. रामकृष्ण हरी.